कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. शुक्रवारी श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आज पहिला सोमवार आलेला आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या महिन्यात श्रावण महिन्यात आपण शंकराची उपासना जास्तीत जास्त प्रमाणात करतो. आता श्रावणी सोमवारची पूजा आपण मंदिरात जाऊन सुद्धा करू शकतो, पण मंदिरात खूप गर्दी असल्यामुळे आपली ही पूजा आपण घरीच करायची आहे. आता ही पूजा कशी करायची, नैवेद्य काय दाखवायचा, उपवास कसा करायचा, स्तोत्र मंत्र काय म्हणायचे किंवा पूजेची पूर्वतयारी आपण काय करून ठेवायची, सगळे साहित्य एकत्र करून ठेवले तर आपल्याला पूजा करायला अजिबात त्रास होत नाही किंवा उठ बस होत नाही. म्हणून मी पूर्वतयारी केलेली आहे आणि मग नंतर पूजेला सुरुवात करणार. श्रावणी सोमवारचा उपवास कसा करायचा आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमधनं सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आपण पूजेला सुरुवात करूया. ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे तिथली जागा आपण स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे. पूजेला सुरुवात करण्याआधी मी एक समई लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते मी दाखवणार आहे. हळद, कुंकू, अक्षदा, धोत्र्याचं फळ, बेलाचं फळ, फुलं लागणार आहे, लाल फूल लागणार आहे, दुर्वा लागणार आहे, एक दिवा घेतलेला आहे मी, तुपाचा दिवा आहे, तांबे आणि भांडं छोटंसं भरून घेतलेलं आहे, उदबत्ती घेतलेली आहे आणि पांढरी फुलं घेतलेली आहे, एक गजरा घेतलेला आहे, उदबत्ती लावायचं स्टँड आहे, अकपेटी आहे. हे सगळं आपल्याला साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे आपली उठबस होणार नाही. तसेच पांढरं एक कापड घेतलेलं आहे, पिंड घेतलेली आहे, घंटी घेतलेली आहे, अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेतलेली आहे, गणपतीची मूर्ती घेतलेली आहे, हे आपण छोटंसं स्टँड घेतलेलं आहे आणि चंदनसुद्धा घेतलेलं आहे, पंचामृत घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांसाठी घेतलेला आहे, कलश आणि ताम्हण घेतलेलं आहे. ही सगळी पूर्वतयारी झाली की आपल्याला पूजा करायला अजिबात वेळ लागत नाही. चौरंग घेतलेला आहे, स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यावर आपल्याला पांढरं वस्त्र अंथरायचं आहे. तुम्ही बघू शकतात त्यावर मी पांढरं वस्त्र अंथरलेलं आहे. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी मी समई लावून घेणार आहे. समईत मी तेल टाकलेलं आहे, वातीला मी हळद कुंकू सुद्धा लावलेलं आहे, समईला सुद्धा हळद कुंकू लावलेलं आहे आणि ती समई आता मी लावून घेणार आहे आणि कडेला मी ही ठेवणार आहे. समई लावून घेतलेली आहे आणि एक दिवा पण लावून घेतलेला आहे. अग्नीच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. हे बघा, या दिव्याला सुद्धा मी हळद कुंकू लावलेला आहे आणि हा दिवा आपल्याला लावायचा आहे. आपण दिवा जिथे ठेवणार आहोत तिथे मी थोडेसे तांदूळ घेतलेले आहे, त्या तांदळावर हळद कुंकू वाहिलेलं आहे आणि तिथे आपण दिवा ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकतात मी हळद कुंकू वाहिलेलं आहे आणि तिथे दिवा ठेवलेला आहे. या दिव्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. दिव्याला मी हळद कुंकू लावलेलं आहे आणि फूल वाहिलेलं आहे. दिव्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. कोणतीही पूजा करताना आपण गणपती बाप्पांची प्रथम पूजा करत असतो, त्यामुळे मी एका ताटलीत गणपती बाप्पांना घेतलं आहे. ताम्हण घेऊ शकतात किंवा ताटली घेऊ शकतात. तिथे 3 वेळा मी साध्या पाण्याने अभिषेक घातलेला आहे. नंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. तुम्ही ह्यावेळी ओम गम गणपतये नमः हा स्तोत्र म्हणू शकतात. 3 वेळा साध्या पाण्याने, 3 वेळा पंचामृताने आणि परत 3 वेळा आपण साध्या पाण्याने अभिषेक घातलेला आहे आणि गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आता त्यांची आपल्याला प्रथम स्थापना करायची आहे. मी तांदूळ घेतलेले आहे, तांदळावर हळद कुंकू वाहिलेलं आहे, अक्षता वाहिलेल्या आहे आणि तिथे आपल्या गणपती बाप्पांना स्थापन केलेलं आहे. प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षता वाहिलेल्या आहेत आणि फूल वाहिलेलं आहे. गणपती बाप्पांच्या सर्वात प्रिय दुर्वा आणि लाल फूलसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना व्हायचं आहे. मध्ये आपल्याला पिंडीची पूजा करायची असल्यामुळे मध्ये आपण जागा ठेवलेली आहे. लाल फूलसुद्धा वाहिलेलं आहे आणि मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे. प्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे. त्यानंतर आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करणार आहोत. अन्नपूर्णा देवी म्हणजे पार्वतीचंच रूप असतं, म्हणून आपण अन्नपूर्णा देवीची आज पूजा करणार आहोत. 3 वेळा साध्या पाण्याने, 3 वेळा पंचामृताने आणि 3 वेळा परत साध्या पाण्याने आपण अभिषेक घालणार आहोत आणि अन्नपूर्णा देवीला सुद्धा व्यवस्थित छान पुसून घेणार आहोत आणि त्यांची सुद्धा पूजा करणार आहोत.
चौरंगावर एका बाजूला मी तांदूळ घेतलेले आहे, त्यावर हळद कुंकू वाहिलेलं आहे आणि अन्नपूर्णा देवीची मी तिथे स्थापना करणार आहे. तुम्ही बघू शकतात एका कोपऱ्यात मी अन्नपूर्णा देवीला सुद्धा स्थापन केलेलं आहे. अन्नपूर्णा देवीला हळद कुंकू अक्षता वाहायच्या आहे, फूल व्हायचं आहे. हे सगळं वाहून झाल्यावर आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे. आता आपल्याला पिंडीची पूजा करायची आहे. तर पिंडीची पूजा कशी करायची? एक मी ताटली घेतलेली आहे आणि पिंड ठेवलेली आहे. त्यावर तुमच्याकडे जी पिंड असेल ती तुम्ही घेऊ शकतात. त्यावर 3 वेळा साध्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे, 3 वेळा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप आपल्याला करायचा आहे आणि स्वच्छ आपल्याला पिंडीवर अभिषेक घालायचा आहे. मी आता पिंड स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता मी ताम्हण घेतलेलं आहे. या ताम्हणात आपल्याला पूजा मांडायची आहे. खाली मी तांदूळ घेतलेले आहे. हे सगळे तांदूळ आपल्याला अखंड घ्यायचे आहेत. कुठलाही तुकडा तांदूळ आपल्याला पूजेसाठी वापरायचा नाहीये. तांदूळ घेतलेले हळद कुंकू व्हायचंय. यावर आपल्याला शंकराच्या पिंडीची स्थापना करायची आहे. या पिंडीला आपल्याला आता हळद कुंकू व्हायचं नाहीये, तर चंदन लावायचंय किंवा अष्टगंध सुद्धा तुम्ही लावू शकता. नंतर आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे. तर बेलपत्र कसं व्हायचं की 3 पानं असतात, त्यातलं पुढच्या पानाचं टोक आपल्याकडे आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने हे पान आपल्याला व्हायचं आहे, पिंडीवर ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला सुवासिक फुलांचा पांढऱ्या रंगाचा गजरा इथे व्हायचा आहे. शंकराला पांढरी फुलं आवडतात म्हणून मी इथे शंकराला पांढऱ्या फुलांचा गजरा वाहिलेला आहे. तुम्ही बघू शकतात बेलाचं पान वाहिलेलं आहे, पांढरी फुलं वाहिलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं डेकोरेशन करायचं आहे. ही छान सगळी फुलं मी इथे ठेवून घेणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर धोत्र्याचं फूल असेल तर ते आवर्जून आपल्याला व्हायचं असेल. आता इथे मी बेलाचं फळ वाहिलेलं आहे, धोत्र्याचं फळ वाहिलेलं आहे. जे अवेलेबल असेल ते तुम्ही वाहू शकतात. ही दोन्ही फळं मी इथे वाहिलेली आहे. आता आपल्याला तांदळाचा अभिषेक करायचा आहे. पहिला सोमवार असतो तो शिवामूठ आपल्याला तांदूळ व्हायचे असतात. तर तांदूळ हे अखंडच घ्यायचे असतात आणि त्यात किंचित पाणी घालायचं असतं आणि ते छान कालवून घेतल्यानंतर आपल्याला शिवामूठ व्हायची असते. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला शिवामूठ व्हायची आहे. फुलं वगैरे वाहिली, बेलाचं पान वाहिलं. आता हे बघा, आपल्याला आता शिवामूठ अशी व्हायची आहे. आपला अंगठा वर करायचा आहे, हातात शिवामूठ तांदूळ घ्यायचे आहे आणि ते आपल्याला व्हायचे आहे. आता शिवामूठ वाहताना आपल्याला शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, नणंदा जावा, भ्रतारा, नावडतीची आवडती कर रे देवा, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि शिवामूठ आपल्याला व्हायची आहे. शिवामूठ कशी व्हायची मी परत एकदा सांगते. आपला अंगठा वर असावा आणि हातात तांदूळ भरलेले असावे. मूठभर आपल्याला तांदूळ असे व्हायचे आहे. असे 3 वेळा व्हायचे आहेत आपल्याला आणि तांदूळ ओले करून व्हायचे आहे. गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे तर मी मंडल केलेलं आहे आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. आता भगवान महादेवांना सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर भगवान महादेवांना आपल्याला माहिती आहे की दूध खूप आवडतं आहे, त्यामुळे मी दुधाचा किंवा खडी साखरेचा कुठलाही नैवेद्य आपल्याला दाखवता येईल. आता आपल्याला धूप दीपांनी ओवाळायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. इतकी साधी सोपी पूजा असते. तर आज उपवास कसा करायचा? तर एकदा जेवण करून हा उपवास करता येतो आणि तो उपवास आपल्याला संध्याकाळीच सोडायचा आहे आणि दुपारी आपल्याला बिनमिठाचं काही खाता आलं तर ते खायचं आहे. पण मीठ खाऊन 2 वेळा मीठ खाऊन हा उपवास करत नसतात. आपण हे सगळं पूजा उचलताना तांदूळ निर्माल्यामध्ये टाकले तरी चालतील किंवा आपण पक्ष्यांना सुद्धा ही तांदूळ खाऊ घालू शकतो. शिवामुठीचा वसा असा आहे की प्रत्येक सुनेला वाटत असतं की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा आपण त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे, पण ते होत नसेल तर सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे. तो वसा केल्याने सासूरवाशीण आपल्या सासरच्या माणसांची आवडती बनते. तो वसा म्हणजे शिवामूठ. आता पहिल्या सोमवारी तांदूळ, गंध, फुले व दूध, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मुगाची डाळ किंवा अख्खे मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि 5वा सोमवार आला तर सातू हे धान्य घेऊन शिवामूठ व्हायची. ती वाहताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, नणंदा जावा, भ्रतारा, नावडतीची आवडती कर रे देवा, हे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. या दिवशी संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्ट खाऊ नये, संध्याकाळी आंघोळ करून देवास बेल व्हावा, असे हे व्रताचं महत्त्व आहे आणि हे व्रत प्रत्येक महिलेने करावे. अशी साधी सोपी मी पूजा आज सांगितलेली आहे. भगवान महादेवांचा आपल्या सगळ्यांवर आशीर्वाद असू दे, हीच मी प्रार्थना भगवंताकडे करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.